Hello dear students, welcome to my channel Kaveri Science Tutorials. Today we are going to see the next part of the chapter 1, that is heredity and evolution, that is Lamarckism. So exam मध्ये लॅमार्किझम वरती शॉर्ट नोट विचारतात, तर आपण कीवर्ड्स कसे काढून त्याचा शॉर्ट नोट तयार करायची ते आज बघणार आहोत. सो सायंटिस्टचं नाव आहे जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. ही प्रपोज द theory of acquired characters. Means he proposed that morphological changes है ना, morphological changes occur in living organisms due to some reasons. कोणते reasons असतील की काही reasons मुळे एक्सटर्नल कॅरेक्टर्स मध्ये ऑर्गॅनिझम्सच्या एक्सटर्नल बाहेरच्या कॅरेक्टर्स मध्ये काही चेंजेस होतात अँड दॅट चेंजेस ऑकर ड्यू टू देअर ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस. सो he called it as a use or disuse of organs. Use or disuse of organs and he further stated that म्हणजे त्याने सांगितलं की नेक ऑफ जिराफ है ना, ड्यू टू ब्राउजिंग ऑन द लॉंग लिव्स ऑफ द टॉल ट्रीज द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम एक्सटेंडेड है ना. म्हणजे जिराफची नेक ही टॉल प्लांटच्या लिव्हजला ब्राउजिंगच्या हॅबिटमुळे काय झाली, जनरेशन आफ्टर जनरेशन इट्स नेक इज एक्सटेंडेड becomes long due to the constant browsing habits to the tall trees. हे एक अक्वायर कॅरेक्टर त्यांनी सांगितलं की मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर झाले, जिराफच्या ऍक्टिव्हिटीमुळे त्याची नेक लॉंग झाली आणि तेच कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन मध्ये गेलं. सेम ही गिव्ह सम एक्झाम्पल्स लाईक legs in that we can say snake, they are disappear due to burrowing habit. बरोईंग हॅबिट म्हणजे मातीमध्ये तो बरो करतो स्नेक आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचे लेग्स हे हळूहळू डिसअपिअर होत गेले. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे की लेग्स ऑफ डक अँड स्वॅन दे आर युज्ड फॉर स्विमिंग, दे आर मॉडिफाईड फॉर स्विमिंग इन द वॉटर. अगेन शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ है ना, म्हणजे आपण आयर्न स्मिथला मराठीमध्ये आपण लोहार म्हणतो, ड्यू टू कॉन्स्टंट हॅमरिंग हॅबिट. ड्यू टू कॉन्स्टंट हॅमर केल्यामुळे त्याचे जे शोल्डर्स आहेत ते स्ट्रॉंग झाले, दे बिकम स्ट्रॉंग अँड दॅट कॅरेक्टर, ऑल दीज कॅरेक्टर्स ही कॉल्ड इट ॲज अ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. मीन्स एखाद्या ऍक्टिव्हिटीमुळे किंवा काही रिझन्समुळे त्या ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही आहे कॅरेक्टर्स डेव्हलप झाले आणि ते अक्वायर झालेले कॅरेक्टर्स दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन अँड ऑल दीज एक्झाम्पल्स आर ऑफ अक्वायर्ड characters. So Lamarckism or it is called as inheritance of acquired characters. So the acquired characters are acquired characters by the organisms. They are transferred from one generation to the next generation, and that is called as Lamarckism है ना, or it is also called as theory of inheritance of acquired characters. आता कॅरेक्टर्स डेव्हलप होतात हे ऍक्सेप्ट झालं, बट लॅमार्क्स थेअरी वॉज डिस्प्रूव्ड ड्यू टू इट इज रिजेक्टेड दॅट की acquired characters are transferred from generation. All the acquired characters do not transfer from generation to generation. जसं की समजा आता कुणी सिंगिंग शिकलं असेल तर सिंगिंग शिकलं हे त्यांनी अक्वायर केलं, त्याच्या नेक्स्ट जनरेशनला सिंगिंग येईल हे आपण सांगू शकत नाही किंवा येणार नाही, तर त्या जनरेशनला सुद्धा ते सिंगिंग अक्वायर करावं लागेल, शिकावं लागेल बाय लर्निंग. शिकून त्याला ते हे करावं लागेल की त्याच्यामध्ये परत तो सिंगिंग हे कॅरेक्टर अक्वायर आहे तर ते हे. सो इट वॉज रिजेक्टेड दॅट these characters, all these characters transfer. Only Lamarck's theory of means morphological character develop, it is accepted, but Lamarck's theory was disproved due to that acquired characters are not transferred. All the acquired characters are not transferred from generation to generation. आणि जसं की आपण एक्झाम्पल घेतलं ते आहे की एखादा कॅरेक्टर आपण जर शिकून घेतलं असेल, ड्रॉइंग असेल, सिंगिंग असेल, जसं तसं दुसऱ्या जनरेशनला ट्रान्सफर होत नाही. यू हॅव टू लर्न इट, यू हॅव टू काय म्हणतो आपण त्याला, यू हॅव टू म्हणजे आपल्याला शिकावं लागेल. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज लॅमार्किझम. इथं तुमचा 2 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे शॉर्ट नोट ऑन लॅमार्किझम हा कंप्लीट झाला आहे. तर तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवू शकता, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स, किंवा त्याचा सायंटिस्टचं नाव पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. जीन बॅप्टिस्ट
Lamarck. So this was the scientist. He proposed the theory of inheritance of acquired characters. मग परत त्याच्यामध्ये कीवर्ड साठी आपण म्हणू शकतो यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. एकतर यूज करत असतील तरी चेंजेस होतील, यूज करत नसतील तर तो ऑर्गन डिसअपियर होईल असं म्हणायचं होतं लॅमार्कला. नंतर आहे की ऍक्टिव्हिटीज, जसं की बरोईंग ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऍक्टिव्हिटीमुळे काय झालं, स्नेकचे जे लेग्स होते ते डिसअपियर झाले. हे एक कीवर्ड आहे ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस. किंवा एक लेझीनेसमुळे आता आपण म्हणू शकतो लेझीनेससाठी एक्झाम्पल आहे इमू आणि ऑस्ट्रिच. दे कॅन नॉट फ्लाय बिकॉज देअर विंग्स आर दे कॅन फ्लाय अप टू सम हाईट. इमू आणि ऑस्ट्रिच एका हाईट पर्यंत त्याचे विंग्स हे करू शकत नाहीत, ते जास्त फ्लाय करू शकत. दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. तेच कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन मध्ये गेलं, पण ते लॉंग ड्युरेशन नंतर. आणि जर हे तर आता आपण मध्ये एक्झाम्पल देऊ शकतो, जे काही एक्झाम्पल घेतले ते एक्झाम्पल द्यायचे, त्याच्यानंतर सांगायचं की ही थेअरी डिस्प्रूव्ह का झाली. कारण बिकॉज दॅट द transfer of means morphological characters develop, it is accepted, but they are not transferred, all the characters not transferred from the one generation to generation. Therefore this theory was rejected and Lamarckism was disproved. And these characters are transferred, acquired characters are transferred from one generation to the next generation, is called as Lamarckism or theory of inheritance of acquired characters. Okay, thank you.